तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आहे 10 सप्टेंबर 2025 आणि मित्रांनो आपण आज बिझनेस केलेला आहे. मित्रांनो टोटल 2800 रुपये. रॅपिडोला केला 100 रुपये आणि उबेरला मारले 29 बुकिंग. 29 बुकिंगचे आपले झालेले आहेत मित्रांनो 2700 रुपये. म्हणजे टोटल फेअर आपलं 2000 रुपये झालं मित्रांनो आणि बोनस आपण 700 रुपये घेतला. तर मस्त अर्निंग केलं. पण लोक कसं सहज विचारून जातात की किती कमावतो हा, त्याच्या मागचं कष्ट कोणाला दिसत नाही मित्रांनो. आपण 13 तास गाडी चालवली आणि 2800 रुपये केले. पण 2800 रुपये केले मित्रांनो, पण त्याच्या मागचं कष्ट मेहनत कोणाला समजत नाही. कारण सकाळी 5 वाजता उठलो होतो मित्रांनो आणि 6 वाजता आपण कामावर आलो. 6 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत आपण कंटिन्यू काम केलं आणि कंटिन्यू म्हणजे 1 मिनिट सुद्धा बसलो. जेवण सुद्धा 3 वाजता झालं मित्रांनो. आणि एवढं पळावं लागलं मला कंटिन्यू बुकिंग येण्यात. म्हणलं 29 बुकिंग होता येत नाही होत्या. त्यात उबेरला पहिलं 20 बुकिंग ठेवल्या होत्या, पुन्हा 21 केल्या, पुन्हा 22 केल्या आणि आज केलेल्या 23 बुकिंगला 375 रुपये बोनस. परत 3 बुकिंगला अजून 100 आणि परत 3 बुकिंगला अजून 225. म्हणजे टोटल 700 रुपये 29 बुकिंगला केले मित्रांनो. उबेर आता वर त्याची अपेक्षा वाढायला लागली की मी अजून जास्त बुकिंग मारावं आणि 700 रुपये बोनस देतो, जो जास्त काय देत नाही. त्या दिवशी होता 675 रुपये, आज आहे 700 रुपये. हे बुकिंग वाढवली आणि 25 रुपये बोनस वाढवला. परंतु मित्रांनो याच्या मागे किती काम करावं लागतंय, किती कष्ट करावं लागतंय. फक्त उबेर चालवलं मित्रांनो 2700 रुपये केले आणि एकच रॅपिडोला मारली आणि 100 रुपयाची. ते पण 50 प्लस 50 बोनस होता म्हणून ते रॅपिडोची घेतली. आणि आपण होतो रक्षक चौकात औंध BRT रोडला. तर रक्षक चौकातून काही वाजणार नाही म्हणून मी ती 50 रुपयाची बुकिंग घेतली. ते मिलिटरी एरियात होते आतमध्ये. त्याला लायसन्स जमा करावं लागतं, त्याला पिकअप करावं लागतं. तिथं माझे 10-15 मिनिटं गेले. त्या 50 रुपये बोनस काय परवडला नाही मला. MT ते औंध साईडला नाही तर आपल्या वाकड साईडला आलेलो किंवा सांगली साईडला गेलेलं परवडलं असतं. आपण जाऊ द्या म्हटलं चला. तर त्या मॅडमला कॉल केला तर मॅडम आल्या 10 मिनिटांनी आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा. तर एवढा असे कस्टमर आहेत मित्रांनो की सांगू शकत नाही किती कोणत्या संकटाशी सामोरं जावं लागतंय आपल्याला. आपल्यालाच माहिती आहे, ड्रायव्हर लोकांनाच माहिती आहे. तर रिक्षावर कमाई दिसते मित्रांनो तुम्हाला, त्याच्या मागचं कष्ट जर पाहिलं तर खूप अवघड आहे मित्रांनो. तर मराठी आणि असा बिझनेस रोज होत नाही मित्रांनो, कारण की रोज उबेर तुम्हाला एवढ्या बुकिंग देत नाही. कधी कधी लांबच्या बुकिंग वाजवतो, कधी कधी जवळच्या. ज्यावेळी सकाळी दुपारपर्यंत पाहायचं आपल्याला बुकिंग जर उबेर चांगलं देत असेल तर आपण टार्गेटच्या दिशेने जायचं. आपण ते टार्गेट कम्प्लीट करायचं मित्रांनो. असं टार्गेट मी कम्प्लीट केलं मित्रांनो. आणि तो कसं आहे मित्रांनो की आपण रोज जर असं काम केलं तर आपल्या शरीर फार थकवा जाणवतो, खूप अंग होतो, खूप मेहनत घ्यावं लागते याला. तर त्यात कस्टमर दिवसभर कसे भेटतात त्याची गॅरंटी नाही. कारण की पिकअप 500 ते 1 किलोमीटर पर्यंत, 500 मीटर ते 1 किलोमीटर पर्यंत असतो. आणि कधी 100-200 नशिबाने एखादं लगेच कस्टमर थांबतं. त्यात एका पिकअप साठी 5-10 मिनिट त्यांना वेटिंग करावं लागतो त्यांचा. आणि ओला उबेर काही वेटिंग टाइम देत नाही. तर कधी आता एक तर उबेरने रेट कमी केलेले आहेत. तर पहिले 3 किलोमीटरला बरोबर ते 51 ते 55 रुपयापर्यंत द्यायचं आणि आता ते फार 50च्या आतमध्ये दाखवते. 45 ते 48, कधी 47, असं 49 असं रुपये दाखवत आहे. तर रेट पण कमी केलेत. बोनस देत आहे 700 रुपये. परंतु खूप कष्ट केल्यानंतर आणि कमी अर्निंग करून प्रत्येक ट्रिपला कमी अर्निंग भेटतं मित्रांनो. 16-15 रुपये किलोमीटरने भेटतंय काही. तर असं फिरून थोडंफार असेल तर ते दाखवत नाही. परत कस्टमर कॉल करणार, आतमध्ये या तुम्ही, गेटच्या मध्ये या. पण त्यांचं लोकेशन असतं गेटवरच. आतमध्ये 1 किलोमीटर पर्यंत त्यांची सोसायटी असते. ते MT जायचं, पुन्हा बाहेर येताना MT तेवढं यायचं. पिकअप वरतून त्यांना 1 किलोमीटरवरून पिकअपला यायचं. म्हणजे ते परवडत नाही मित्रांनो. त्यामुळे मी काय केलं, फक्त 500 मीटरच्या आतमधली जी बुकिंग असेल तीच ऍक्सेप्ट करत होतो आणि कंटिन्यू बुकिंग मारत गेल्यामुळे माझा बिझनेस आणि मला जे देत गेलं ते त्याच्यामुळे माझं मस्त अर्निंग झालं. तर रोज होत नाही मित्रांनो असं. तर रोज एवढं झालं असतं तर मस्त झालं असतं मित्रांनो. कष्ट करायला सुद्धा मज्जा आली असते मित्रांनो. परंतु खूप कष्ट आहेत, खूप अंग दुखते, खूप मेहनत घ्यावं लागते. तर ठीक आहे मित्रांनो, काहीतरी असं नवीन आयडिया काढा आणि आपलं टार्गेट करण्याचं कम्प्लीट करा. टार्गेट एक मनात ठेवायचं सकाळी नंतर की आपल्याला एवढे आज करायचेच आहेत.
कसले आणतील असं करून चला बिंदास. मोबाईलला जास्त झटत बसू नका. जास्त झटल्यामुळे मोबाईलवर तुम्हाला बुकिंग वाजत नाही, वाढले तर बसत नाही. आणि मोबाईल आता सध्याला तर खूप गरम होत आहे, ऊन पडत आहे खूप, त्याच्यामुळं गरम खूप होत आहे मोबाईल, त्यामुळं बुकिंग बसत नाहीत. हे ओलाचे 2 दिवस लगातार मी रिचार्ज केलं पण एक पण बुकिंग नाही वाढली, त्याच्यामुळे ते ओलाला रिचार्ज केलंच नाही मित्रांनो. आज फक्त उबेर आणि रॅपिडो चालू आहे म्हटलं, ते बी रॅपिडोला एकच बुकिंग मारली आणि उबेरला मस्त अर्निंग केलं मित्रांनो. जर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.